हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल, फेनॉल्स अँड इथर यामधील इथरचं जे काही इंट्रोडक्शन असेल, याचं नॉमिनक्लेचर असेल किंवा मग याचे क्लासिफिकेशन असेल, हे क्लासिफिकेशन आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण प्रिपरेशन्स ऑफ इथर अँड द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर या ठिकाणी आपण स्टडी करणार आहे. तर चला मग जाऊया. प्रिपरेशन्स ऑफ इथर. How ether are prepared? Ethers are prepared by generally three methods, in which first one is a Williamson synthesis. Williamson synthesis मध्ये काय केलं जातं तर या ठिकाणी आपला जो काय सोडियम अल्कॉक्साइड असेल, सोडियम अल्कॉक्साइड आणि अल्किल हॅलाइड याची रिॲक्शन्स केली जाते आणि त्या ठिकाणी आपल्याला इथर ऑप्टेन होतं. पहा तर मग पाहूया आपण त्याचे जनरल रिॲक्शन्स. पहा RONA plus RX or XR in presence of heat and alcohols. NaX is the byproduct. For example, CH3OA, sodium methoxide plus methyl iodide or iodomethane. आणि आपल्याला जो काही प्रोडक्ट मिळेल तो पहा याप्रमाणे मिळतो आपल्याला CH3O डायमिथिल इथर. मग ही जी काही मेथड आहे या मेथडनं आपण सिंपल ॲज वेल ॲज मिक्स इथर आपण प्रिपेअर करतो. पहा इन दिस मेथड अल्किल हॅलाइड इज ट्रीटेड विथ सोडियम अल्कॉक्साइड. कोणाची रिॲक्शन्स आहे? अल्किल हॅलाइडची आणि सोडियम अल्कॉक्साइडची और सोडियम फेनॉक्साइड. या ठिकाणी आपण सोडियम अल्कॉक्साइड घेऊ शकतो किंवा सोडियम फेनॉक्साइड सुद्धा घेऊ शकतो. टू गिव्स डाय अल्किल इथर और डाय अरिल इथर. अल्किल इथर किंवा अरिल इथर सुद्धा आपण या ठिकाणी प्रिपेअर करू शकतो. पहा these reactions follows SN2 mechanism. Ether is formed as a result of backside attack of अल्कॉक्साइड और फिनॉक्साइड अटॅक. या ठिकाणी जे काही मेकॅनिझम मिळतं आपल्याला ते SN2 मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी बॅकसाइड अटॅक आपल्याला पाहायला मिळतो. पहा फॉर एक्झाम्पल सोडियम इथॉक्साइड, आयोडोमिथेन आहे. इन प्रेझेन्स ऑफ हीट वी गेट इथिल मिथिल इथर प्लस Na. आता हा इथिल मिथिल इथर आहे, हा कसा आहे आपला मिक्स इथर आहे. पहा नेक्स्ट फेनॉल. इन प्रेझेन्स ऑफ NaOH they gives sodium phenoxide and this sodium phenoxide again treated with iodomethane and they gives anisole and the IUPAC name of this methyl phenyl ether. याचं जे काय IUPAC नाव असेल ते असेल मिथिल फिनिल इथर. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सिंपल इथर मिळाले ॲज वेल ॲज मिक्स इथर आर ऑल्सो प्रिपेअर्ड. अल्किल इथर ॲज वेल ॲज अरिल इथर आर प्रिपेअर्ड. लिमिटेशन. टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड plus C2H5ONA elimination reactions and they form CH3 C double bond CH2 CH3 plus NaBr plus C2H5OH. या ठिकाणी काय आहे आपल्याला तर आयसोब्युटिलिन हा काय मिळतो आपल्याला प्रोडक्ट मिळतो. ॲक्च्युली आपल्याला काय मिळायला पाहिजे होतं? इथर मिळायला पाहिजे होतं, पण मिळलं काय आपल्याला तर अल्किन मिळाला. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो ओनली प्रायमरी अल्किल हॅलाइड इज यूज इन दिस मेथड बिकॉज सेकंडरी अँड टर्शरी अल्किल हॅलाइड यूज अल्किन ऑन इलिमिनेशन. मग आपण असं म्हणू शकतो विल्यमसन सिंथेसिस इज ओनली ॲप्लिकेबल फॉर अ प्रायमरी अल्किल हॅलाइड. फक्त प्रायमरी अल्किल हॅलाइडशी हे ॲप्लिकेबल आहे. सेकंड मेथड फ्रॉम अल्कोहोल अँड डायझोमिथेन. अल्कोहोल पासून आपण प्रिपेअर करू शकतो. कशा प्रकारे प्रिपेअर करू शकतो? व्हेन अल्कोहोल इज हीटेड विथ डिहायड्रेटिंग एजंट लाईक कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 or H3PO4
two products, either an alkene or ether. If we take temperature is in between 413 Kelvin, we get ether. जर आपण 413 केल्विन पर्यंत टेम्परेचर ठेवलं तर आपल्याला काय मिळतो, इथर मिळतो. बट इफ टेम्परेचर इज इन्क्रीजेस अप टू 443 केल्विन, जर या रिएक्शनचं टेम्परेचर 443 केल्विन पर्यंत जर गेलं तर आपल्याला जो काही प्रोडक्ट मिळणार आहे तो अल्किन या ठिकाणी प्रोडक्ट मिळू शकतो. म्हणजे डिहायड्रेशन, हायड्रोजन या ठिकाणी रिमूव्ह केला जातो. पहा, डिहायड्रेशन, H2 मॉलिक्यूल रिमूव्ह होतो या ठिकाणी. पहा, मग हे जे काही रिएक्शन्स आहे याच्यामध्ये दोन रिएक्शन्स पाहतात. एक अल्कोहोलची रिएक्शन करायची कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड सोबत, अँड सेकंड वन इज व्हेन अल्कोहोल इज ट्रीटेड विथ डायझोमिथेन. दोन प्रकारे हे प्रिपरेशन केलं जातं. तर अल्कोहोल बरोबर प्रिपरेशन आहे ऍसिडचं. मग या रिएक्शनमध्ये आपण घेऊ शकतो इथेनॉल. इन प्रेझेन्स ऑफ H2SO4O वी गेट ethoxyethane, that is diethyl ether is also prepared. For example, from alcohol and diazomethane, alcohol is treated with diazomethane CH2N2, diazomethane we get in presence of HbF4 ROCH3 ether plus N2 is you hold out. For example, methyl alcohol, that is a methanol, in presence of CH2 N2 diazomethane, heat HbF4, they give CH3O CH3, that is dimethyl ether plus N2 is you hold out. अजून एक्झाम्पल पाहता येईल आपल्याला. इथेनॉल आहे. Ethanol is treated in presence of HbF4 with diazomethane. They give C2H5O CH3, that is a ethyl methyl ether. Limitations: only methyl ethers are obtained by this method. Diethyl ether cannot be prepared by this method. ही जी काही मेथड आहे या मेथडमध्ये जर आपण डायझोमिथेन जर वापरलं तर फक्त या ठिकाणी आपल्याला मिथिल इथर आपण प्रिपेअर करू शकतो. आणि जर आपण अल्कोहोलची रिएक्शन डायरेक्ट केली कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड बरोबर तर आपल्याला त्या ठिकाणी मिथिलच्या व्यतिरिक्त जे काही इथर्स असतील ते आपण प्रिपेअर करू शकतो. पहा, मेथड्स ऑफ प्रिपरेशन्समध्ये नेक्स्ट मेथड आपली पहा, विथ ड्राय Ag2. ड्राय Ag2O जर वापरलं तर कशा प्रकारचे रिएक्शन्स होते. फॉर एक्झाम्पल, ब्रोमो इथेन इज ट्रीटेड विथ Ag2O. ड्राय आहे हे, आणि याचे जर रिएक्शन्स पाहिले आपल्याला तर डायमिथिल इथर आपल्याला त्या ठिकाणी मिळते प्लस ट्वाइस ऑफ AgBr. नेक्स्ट आहे MCQ. मिथिल आयोडाइड व्हेन ट्रीटेड विथ अल्कोहोलिक सोडियम इथॉक्साइड. मिथिल आयोडाइडची रिएक्शन कशाबरोबर, अल्कोहोलिक सोडियम इथॉक्साइड द प्रोडक्ट. या रिएक्शनचा काय प्रोडक्ट्स असेल हे आपल्याला या ठिकाणी आता पाहायचे. पहा, तर काय असेल, डायइथिल इथर असेल, इथिल मिथिल इथर असेल, डायइथिल इथर असेल का ऑल ऑफ दिस असतील. तर या ठिकाणी रिएक्शन्स आहे पहा, कशाची आहे, इथॉक्साइड आहे आणि मिथिल ग्रुप आहे. मग या ठिकाणी इथिल मिथिल इथर आपल्याला प्रोडक्ट मिळेल. सेकंड, इन विल्यमसन सिंथेसिस ओनली ... अल्किल हॅलाइड इज यूज. सेकंडरी, टर्शरी, प्रायमरी अँड लास्ट वन इज ऑल ऑफ दिस. तर आपण विल्यमसन सिंथेसिसमध्ये फक्त प्रायमरी अल्किल हॅलाइड वापरतो. ओनली ... इथर्स आर ऑब्टेन फ्रॉम अल्कोहोल्स अँड डायझोमिथेन. अल्कोहोल आणि डायझोमिथेन जर आपण वापरलं तर आपल्याला काय मिळतं, इथिल, डायइथिल, डायमिथिल और मिथिल इथर्स आर ऑब्टेन. तर या ठिकाणी फक्त मिथिल ग्रुप त्या ठिकाणी अटॅच होतो. म्हणजे जर जो काही आपला डायझोमिथेन असेल CH2N2
तर CH2 मध्ये एक हायड्रोजन ॲड होतो आणि CH3 तयार होतो, म्हणजे फक्त मिथिल ग्रुप त्या ठिकाणी तयार होतो आणि N2 निघून जातो. म्हणजे या ठिकाणी जी काही ॲडिशन होईल ती फक्त मिथिल ग्रुपची असेल. पहा, ब्रोमो इथेन ऑन ट्रीटमेंट विथ ड्राय Ag2O. ब्रोमो इथेनवर ट्रीटमेंट घेतली, कशाची? आपण Ag2O ची ट्रीटमेंट घेतली, तर काय मिळेल आपल्याला? डायथिल इथर, इथिल मिथिल इथर, डायमिथिल इथर और ऑल ऑफ दिस. तर या ठिकाणी डाय मिथिल इथर आपल्याला मिळेल. का? तर ही जी काही रिॲक्शन्स आहे, पहा, ही जी काही रिॲक्शन्स आहे याच्यामध्ये काय होतंय आपल्याला, की त्याचे जे काय आहे ते दोन प्रोडक्ट असतात. पहा, आणि त्या ठिकाणी आपल्याला ॲडिशन होताना दोन मॉलिक्युल्स आहेत, ते दोन मॉलिक्युल्स एकत्र येतात. पहा, नेक्स्ट, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. मग याच्या रिॲक्शन्स आपल्याला पाहायचे राहतात. विथ कोल्ड HI, पहिली रिॲक्शन्स आहे विथ कोल्ड HI, व्हेन ether is treated with cold HI at 273 Kelvin, they gives alcohol. त्या ठिकाणी काय मिळतं आपल्याला? अल्कोहोल मिळतं. मिथेनॉल इज द प्रोडक्ट प्लस CH3I, मिथिल आयोडाइड, आयोडोमिथेन. If we take another example, ethyl methyl ether, then we get C2H5OH plus CH3I, that is iodomethane. Another example, isopropyl methyl ether. In presence of cold HI, they gives propane 2OL प्लस मिथिल आयोडाइड. आपल्याला मिथिल आयोडाइड या ठिकाणी मिळेल आणि आयसोप्रोपेनॉल, दॅट इज प्रोपेन 2L. टर्शरी ब्युटिल मिथिल इथर आपण घेतलं, याच्यावरती कोल्ड HI ची ट्रीटमेंट घेतली, तर काय मिळेल आपल्याला? CH3CI, टर्शरी ब्युटिल आयोडाइड अँड मिथिल अल्कोहोल मिळेल. पहा, या ठिकाणी स्टेरिक हायड्रोजन्समुळे आपला अल्किल हॅलाइड प्रोडक्ट मिळाला आणि मिथिल अल्कोहोल मिळाला. Anisole is treated in presence of cold HI, they gives phenol. phenol या ठिकाणी आपल्याला मिळेल. पहा, मेकॅनिझम कशा प्रकारे होते. प्रोटोनेशन ऑफ इथर. इथरचं काय होतं? प्रोटोनेशन होते सुरुवातीला. कशा प्रकारे होते पहा, HX अल्किल हॅलाइड्स आहे, लोन पेअर ऑफ द ऑक्सिजन अटॅक ऑन दॅट हायड्रोजन and halogen is remove out, डाय अल्किल ऑक्सोनियम आयन तयार होतील प्लस X मायनस. म्हणजे ऑक्सिजनची जी काही लोन पेअर आहे ती अटॅक करेल कशावरती? हायड्रोजनवरती, आणि हॅलोजन निघून जाईल आपला. स्टेप सेकंड, SN2 क्लिवेज. या ठिकाणी SN2 क्लिवेज होते आपल्याला पाहायला मिळतं. इफ अल्किल ग्रुप आर प्रायमरी और सेकंडरी, देन लोअर अल्किल ग्रुप फ्रॉम अल्किल हॅलाइड. मग जर आपण प्रायमरी किंवा सेकंडरी जर अल्किल ग्रुप्स घेतले, तर या ठिकाणी जो काही अल्किल ग्रुप कमी असेल, लोअर असेल, तो काय करतो? अल्किल हॅलाइड फॉर्म करतो. पहा याप्रमाणे कसं होतं आता, X मायनस प्लस RO प्लस H R डॅश. मग या ठिकाणी X अटॅक करतो अल्किल ग्रुपवरती आणि या ठिकाणी जो काही बॉन्ड असेल तो बॉन्ड या ठिकाणी ब्रेक होतोय आणि आपल्याला प्रोडक्ट मिळतोय ROH आणि RX. B. If alkyl group is tertiary, then try tertiary alkyl halide form. जर अल्किल ग्रुप आपला कसा असेल? टर्शरी जर असेल तर या ठिकाणी टर्शरी अल्किल हॅलाइड फॉर्म होते. कशा प्रकारे पहा, R प्लस कार्बोकॅटायन ROH. At higher temperature, alcohol's molecule react with excess of HX. अल्कोहोल काय होतं? HX बरोबर रिॲक्ट होतं टू गिव्स अल्किल हॅलाइड. ROH प्लस HX, they gives
R dash OH H plus X minus. This X minus again attack on R dash and they gives R dash X plus H2. म्हणजे टर्शरी असेल तर टर्शरी अल्किल हॅलाइड त्या ठिकाणी आपल्याला मिळते. विथ व्हॉट एच आय. आता व्हॉट एच आय बरोबर त्याची रिॲक्शन्स आहे. फेल इथर इज ट्रीटेड विथ व्हॉट एच आय, दे गिव्स अल्किल हॅलाइड अँड H2. या ठिकाणी अल्किल हॅलाइड मिळते आपल्याला आणि H2 मिळते. पहा इथिल मिथिल इथर इज ट्रीटेड विथ ट्वाइस ऑफ एच आय, दे फॉर्म्स CH3I प्लस C2H5I. म्हणजे दोन्ही जे काही प्रोडक्ट मिळतात ते दोन्ही आपल्याला अल्किल हॅलाइडचे प्रोडक्ट मिळतात. पहा मग काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये. आपण कोल्ड एच आय वापरलं तर एक अल्किल हॅलाइड मिळते आपल्याला आणि एक अल्कोहोल मिळते. आणि जर आपण हॉट एच आय वापरलं तर दोन्ही आपल्याला काय मिळते, अल्किल हॅलाइड मिळते. पहा आयसोप्रोपिल मिथिल इथर आहे इन प्रेझेन्स ऑफ एच आय आणि किती हीट दिलेले आहे म्हणजे हे 373. हॉट एच आयची रिॲक्शन्स आहे. दे गिव्ह CH3 ट्वाइस CHI दॅट इज अ CH3I. म्हणजे या ठिकाणी दोन मिळतात आपल्याला. एक काय आहे तर आयसोप्रोपिलचा मिळतोय आणि दुसरा मिथिल हॅलाइड या ठिकाणी आपल्याला मिळतोय. पहा CH3O CH3 प्लस HI हॉट कंडिशन्स आहे. काय मिळेल आपल्याला CH3I CH3OH CH3I CH4 CH3OH CH3OH अँड CH3I. तर या ठिकाणी जो काय प्रोडक्ट मिळेल आपल्याला तो काय मिळेल, मिथिल हॅलाइड मिळेल दॅट इज CH3I. म्हणजे दोन मॉलिक्यूल त्या ठिकाणी आपल्याला मिळतील. पहा नेक्स्ट C2H5O CH3 प्लस HI आणि कंडिशन दिलेलं आहे कोल्ड कंडिशन्स आहे. तर काय मिळेल C2H5I CH3OH CH3I C2H5I CH3I C2H5OH and the last one is a C2H5OH and CH3OH. तर या ठिकाणी जो काही प्रोडक्ट मिळतो पहा स्मॉल जर असेल आपला अल्किल ग्रुप तर ते हॅलाइड तयार करतो आणि लार्ज ग्रुप असेल तो काय करतो अल्कोहोल्स तयार करतो. म्हणजे मोठा ग्रुप या ठिकाणी काय आहे मग इथिल आहे. मग इथिल अल्कोहोल मिळेल आणि लहान ग्रुप मिथिल आहे तर मिथिल आयोडाइड त्या ठिकाणी मिळेल आपल्याला. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ इथर. इथरची इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहे. लेट अस सी ॲक्शन ऑफ डायल्यूट H2SO4 ऑन इथर. डायल्यूट H2SO4 ची काय ॲक्शन होते इथरवरती हे आपण या ठिकाणी आता पाहूया. पहा that is a hydrolysis reactions आहे. ether is treated in presence of dilute H2SO4 at high pressure. They give methyl alcohol that is the methanol is the product. Next ethyl methyl ether plus H2O in presence of dilute H2SO4 at pressurized reactions आहे. आपल्याला जो काही प्रोडक्ट मिळतो तो प्रोडक्ट या ठिकाणी आपल्याला अल्कोहोल मिळतो. पहा CH3OH प्लस C2H5OH. जर आपल्याकडे सिंपल इथर असेल तर या ठिकाणी आपल्याला एकच प्रोडक्ट मिळतो आणि जर मिक्स इथर असेल तर या ठिकाणी आपल्याला दोन प्रोडक्ट मिळतात. पण दोन्ही काय मिळतात मग अल्कोहोलच्या ठिकाणी आपल्याला मिळतात. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये पुढची रिॲक्शन आहे. देअर आर 3 टाइप्स ऑफ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. मग याच्यामध्ये 3 मध्ये एक आहे हॅलोजिनेशन, सेकंड आहे नायट्रेशन आणि तिसरी आहे फ्रेडल क्राफ्ट. तर आपण पाहूया पहिले हॅलोजिनेशन रिॲक्शन. व्हेन एनिसोल that is ether is treated with Br2 in presence of acetic acid, they gives orthobromoanisole and parabromoanisole. ऑर्थो आहे तो कसा आहे मायनर आहे आणि पॅराचा जो काही प्रोडक्ट असेल तो मेजर असेल.
बिकॉज ऑफ स्टेरिक हायड्रन्स हा ऑर्थो आहे तो आपल्याला 20% मिळतो आणि पॅरा आहे मेजर तो 80% मिळतो आपल्याला. नेक्स्ट इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये सेकंड टाईप आपला फ्रायडल क्राफ्ट. देर आर 2 टाइप्स ऑफ फ्रायडल क्राफ्ट रिॲक्शन. मग फ्रायडल क्राफ्टचे 2 टाइप्स आहेत परत. एक आहे अल्कायलेशन आणि दुसरं आहे असायलेशन. तर सुरुवातीला आपण अल्कायलेशन पाहूया. When anisole is treated with in presence of alkyl halide CH3Cl in presence of anhydrous AlCl3, they gives 2-methoxytoluene, that is a minor product, and 4-methoxytoluene, that is a major product. 2 प्रोडक्ट मिळतात. एक ॲडिशन कुठे होते आपली ऑर्थो पोझिशनला होते आणि दुसरी ॲडिशन कुठे होते आपली पॅरा पोझिशनला होते. मग या ठिकाणी पॅरा जो काही प्रोडक्ट असेल तो आपला कसा आहे मेजर प्रोडक्ट आहे. आणि यामध्ये काय होतं आहे तर जो काही आपला मेन आहे ॲनिसोल आहे या ॲनिसोलवरती फक्त मिथिल ग्रुपचे ॲडिशन होते म्हणून याला म्हणतो आपण अल्कायलेशन. अल्किल ग्रुप ॲड झाला म्हणून याला म्हणायचं अल्कायलेशन. आता याच्यामध्ये दुसरा टाईप आहे याचा असायलेशन. त्या ठिकाणी असिल ग्रुपचे ॲडिशन्स होते. दॅट इज डबल बॉन्ड ओ CH3 ग्रुप. फ्रायडल क्राफ्ट याच्यामध्ये सेकंड टाईप पाहतोय आता असायलेशन्स आपण. वेन ॲनिसोल इज ट्रीटेड विथ ॲसिटिल क्लोराइड दॅट इज CH3C डबल बॉन्ड O Cl in presence of anhydrous AlCl3, they gives 2-methoxyacetophenone and 4-methoxyacetophenone. 2-methoxy आणि 4-methoxy आपल्याला प्रोडक्ट मिळतोय. तर या ठिकाणी 2-methoxy काय आपला हा मायनर आहे आणि 4-methoxy कसा आहे आपला हा मेजर प्रोडक्ट या ठिकाणी मिळतोय आपल्याला. मग ॲडिशन होताना या ठिकाणी काय आहे आपला तर ॲसिल ग्रुप ॲड झालेला आहे म्हणजे डबल बॉन्ड O CH3 हा ग्रुपचे ॲडिशन्स होते म्हणून याला काय म्हणतो आपण असायलेशन्स म्हणतो पहा. अँड लास्ट वन इज अ नायट्रेशन रिॲक्शन. नायट्रेशन रिॲक्शनमध्ये NO2 ग्रुपचे ॲडिशन्स आपल्याला पाहायला मिळते. व्हेन ॲनिसोल इज ट्रीटेड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HNO3, that is the nitrating mixture, that is HNO3 and H2SO4, they form ortho and para product. ऑर्थो आणि पॅराला आपल्याला ॲडिशन पाहायला मिळते. तर 2-nitroanisole that is a minor product means ortho-nitroanisole and the another is a para-nitroanisole that is a 4-nitroanisole which is a major product. 4 पोझिशनला जे काही ॲडिशन्स होईल ते आपल्याला मेजर प्रोडक्ट मिळते पहा या ठिकाणी. कसं लिहिता येईल आपल्याला मग या ठिकाणी ॲनिसोल रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड दॅट इज अ नायट्रेटिंग मिक्सचर टू गिव्ह अ मिक्सचर ऑफ ऑर्थो नायट्रो ॲनिसोल अँड पॅरा नायट्रो ॲनिसोल. अशा प्रकारे आपल्याला 2 प्रोडक्ट या ठिकाणी मिळतात पहा. हे झालं याच्या रिॲक्शन्स. आता MCQ. ॲनिसोल व्हेन ट्रीटेड विथ Br2 इन ॲसिटिक ॲसिड गिव्स orthobromoanisole, metabromoanisole, parabromoanisole, both A and C. तर या ठिकाणी आपल्याला ऑर्थोला पण ॲडिशन पाहायला मिळते आणि पॅराला पण. पण ऑर्थोचा प्रोडक्ट कसा आहे मायनर आहे आणि पॅराचा प्रोडक्ट मेजर आहे. ॲनिसोल व्हेन ट्रीटेड विथ ॲसिटिल क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस AlCl3, they gives 2-methoxyacetophenone, 3-methoxyacetophenone, 4-methoxyacetophenone, both A and C. तर या ठिकाणी आपल्याला 2ला पण ॲडिशन पाहायला मिळते आणि 4ला सुद्धा ॲडिशन पाहायला मिळते. ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल, फेनॉल्स अँड इथर. याचं जे काही ॲसिडिक नेचर आहे कशाचं अल्कोहोलचं, फेनॉल्सचं आणि इथरचं ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहे पहा. ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल, फेनॉल अँड इथर. The reaction show that alcohol and phenol are acidic in nature. In fact, alcohol and phenols are Bronsted acid. Alcohol आणि phenol काय आहेत हे Bronsted acid आहेत. That they can donate a proton as a stronger base. ते प्रोटॉन डोनेट करतात म्हणजे काय आहेत ते बेस म्हणून या ठिकाणी ॲक्ट होतात. पहा बेस आहे हा बेस काय करतो प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो म्हणजे काय करतो तो लोन पेअर त्या ठिकाणी
डोनेट करत असतो. पहा या ठिकाणी काय केलं, बेसने काय केलं, प्रोटॉन ॲक्सेप्ट केला आणि ॲसिड मिळाला आपल्याला. ब्रॉन्स्टेड आणि लेविस थेअरीनुसार पाहतोय आपण. काय मिळालं आपल्याला मग, BH मिळाला आणि OR मिळालं. आता जे काही कॉन्ज्युगेट ॲसिड तयार झालं आणि कॉन्ज्युगेट बेस तयार झाला, हे कॉन्ज्युगेट ॲसिड बेस काय करतात, त्या ठिकाणी परत आपल्याला ॲसिड आणि बेस तयार झाला. या ठिकाणी पहा आता आर काय करतो, हा अल्कोहोल्स आर हावेवर विकर ॲसिड दॅन्स वॉटर. अल्कोहोल काय आहे, विकर ॲसिड आहे, कशापेक्षा, वॉटरपेक्षा. दिस कॅन बी इलिस्ट्रेटेड बाय द रिॲक्शन्स ऑफ वॉटर विथ अल्कोऑक्साईड. वॉटरची आणि अल्कोऑक्साईडची रिॲक्शन पहा. बेस आहे RO आणि ॲसिड म्हणून H2 ॲक्ट होतं आणि या ठिकाणी काय तयार होतं आहे, कॉन्ज्युगेट ॲसिड तयार होतं, दॅट इज ROH अँड कॉन्ज्युगेट बेस इज OH मायनस तयार होते. पहा दिस रिॲक्शन शो दॅट वॉटर इज अ बेटर प्रोटॉन डोनर. वॉटर काय आहे, बेटर प्रोटॉन डोनर आहे. दॅट इज अ स्ट्रॉंगर ॲसिड दॅन अल्कोहोल. ॲसिडपेक्षा तो कसा आहे, जास्त त्या ठिकाणी प्रोटॉन डोनर आहे. पहा ऑल्सो इन द अबो रिॲक्शन वी नोट दॅट अल्कोऑक्साईड आर स्ट्रॉंग बेसिस. मग जे काही अल्कोऑक्साईड आहे पहा या ठिकाणी ROI हे कसे आहेत, बेस आहेत. पहा अल्कोऑक्साईड आर अ स्ट्रॉंग बेस. सोडियम इथॉक्साईड इज अ स्ट्रॉंगर बेस दॅन सोडियम हायड्रॉक्साईड. मग सोडियम इथॉक्साईड असेल तो कसा आहे, स्ट्रॉंगर बेस आहे, कशापेक्षा, आपल्या सोडियम हायड्रॉक्साईडच्या. का तर तो कसा आहे, प्रोटॉन डोनर आहे त्या ठिकाणी. थँक्यू.